नमस्कार. भारतात खेळाचं वेड किती आहे हे काही वेगळंच सांगायला नको. पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या वस्तू वापरून आपण खेळतो त्या बनवण्यात भारत जगात इतका मागे का आहे? हे एक मोठं कोडं आहे नाही का? चला, आज आपण हेच कोडं सोडवण्याचा प्रयत्न करूया. बरं, तर मग सुरुवात या आकड्याने करूया. 50 अब्ज डॉलर्सच्या जागतिक क्रीडा वस्तूंच्या बाजारात भारताचा वाटा किती असेल? फक्त 0.5%. हो, बरोबर ऐकलत. इतका कमी. आणि खरं सांगायचं तर हेच ते कोडं आहे ज्याबद्दल मी बोलत होतो. सगळं विश्लेषण याच एका आकड्याभोवती फिरणार आहे. हीच गोष्ट या चित्रात अगदी स्पष्ट दिसते. बघा, एका बाजूला अब्जावधी क्रीडा चाहते आणि दुसऱ्या बाजूला उत्पादनात आपलं अगदीच किरकोळ स्थान. हा विरोधाभास खरंच खूप मोठा आहे. आपण खेळ बघतो, खेळतो, पण ज्या वस्तूंनी खेळतो त्या बनवण्यात मात्र आपण खूपच मागे आहोत. त्यामुळेच हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो की आपल्या देशातच इतकी मोठी बाजारपेठ असताना आपण क्रीडा वस्तूंच्या निर्मितीमध्ये जागतिक स्तरावर आपलं स्थान का निर्माण करू शकलो नाही, याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया आपल्या देशातील उद्योगाच्या सद्यस्थितीपासून. पाहूया की या क्षेत्रातले मुख्य खेळाडू कोण आहेत आणि ते कुठे आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आपल्या देशातल्या 80% जास्त क्रीडा वस्तूंचं उत्पादन फक्त 2 शहरांमध्ये होतं. पंजाबमधलं जालंधर आणि उत्तर प्रदेशमधलं मेरठ. म्हणजे विचार करा, हा संपूर्ण उद्योग फक्त 2 शहरांमध्ये एकवटलेला आहे. आणि या उद्योगाचा कणा कोण आहे माहीत आहे? कुठल्या मोठ्या कंपन्या नाहीत, तर ते आहेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, म्हणजेच आपले MSMEs. बहुतेक वस्तू या लहान कारखान्यांमधूनच तयार होतात. आता हे MSMEवर अवलंबून असणं हे एका दुधारी तलवारीसारखं आहे. एका बाजूला आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं पारंपरिक कौशल्य आहे, पण दुसऱ्या बाजूला ह्याच लहान कंपन्यांना आपला व्यवसाय वाढवणं, नवीन तंत्रज्ञान स्वीकारणं आणि स्वतःचा एक जागतिक ब्रँड तयार करणं हे खूपच कठीण होऊन बसतं. चला, आता जरा खोलात शिरूया आणि पाहूया की आपल्या उद्योगांना जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो. यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे किमतीचा. आपल्या वस्तू इतरांपेक्षा महाग का पडतात? आपण किमतीमध्ये स्पर्धा का करू शकत नाही? हे समजायला खूप सोपं आहे. एक साधं उदाहरण घेऊया. समजा फुटबॉलचं. आता भारतात एक फुटबॉल बनवायला 100 रुपये लागतात असं धरून चालू. तर आपले स्पर्धक म्हणजे चीन किंवा पाकिस्तान तोच फुटबॉल फक्त 85 रुपयांमध्ये बनवतात. म्हणजे काय, तर आपण स्पर्धेत उतरायच्या आधीच 15% मागे पडतो. हा फरक खूप मोठा आहे. मग ही 15%ची तफावत येते कुठून? त्याची काही मुख्य कारणं आहेत. 1. आपल्याला कच्चा मालच महाग मिळतो. 2. वाहतुकीचा खर्च जास्त आहे. 3. बाहेरून लागणाऱ्या मशिनरीवर आयात कर लागतो. आणि 4. आपले उद्योग लहान असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून खर्च कमी करण्याचे फायदे आपल्याला मिळत नाहीत. विशेषतः चांगल्या दर्जाच्या क्रीडा वस्तूंसाठी लागणारा कच्चा माल, जसं की खास प्रकारचे पॉलिमर्स किंवा कार्बन फायबर, हे आपल्याकडे तयारच होत नाहीत. ते आपल्याला बाहेरून आयात करावे लागतात आणि त्यावर बसतो मोठा कर. त्यामुळे लहान कंपन्यांसाठी नवीन आणि चांगल्या वस्तू बनवणं खूपच अवघड होऊन जातं. आता ही गोष्ट बघा. समजा एखाद्या कंपनीने एक उत्तम उत्पादन बनवलं सुद्धा, पण त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात विकण्यासाठी जे सर्टिफिकेशन लागतं त्याचा खर्च तब्बल 50 लाख रुपयांपर्यंत येऊ शकतो, फक्त एका उत्पादनासाठी. आता विचार करा, एका लहान कंपनीसाठी हा खर्च किती मोठा असेल. आणि अडचण इथेच संपत नाही. हे सर्टिफिकेशन देण्यासाठी लागणाऱ्या जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा आपल्या देशात पुरेशा नाहीत. त्यामुळे कंपन्यांना आपले नमुने युरोपसारख्या ठिकाणी पाठवावे लागतात. यात वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातात. आणि ह्या सगळ्यामागचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण, आपल्या बहुतेक कंपन्या स्वतःचा ब्रँडच तयार करत नाहीत. त्या फक्त मोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी वस्तू बनवून देण्याचं काम करतात. याला म्हणतात कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग, आणि यात नफा खूपच कमी मिळतो. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण सगळ्या समस्या पाहिल्या. पण आता यातून बाहेर पडायचा मार्ग काय? यशस्वी होण्यासाठी एक स्पष्ट गेम प्लॅन काय असू शकतो, यावर लक्ष केंद्रित करूया. या कोड्याचं उत्तर या 5 कलमी गेम प्लॅनमध्ये दडलेलं असू शकतं. पहिलं, कच्च्या मालावरचा कर कमी करणं. दुसरं, निर्यातीसाठी आणि सर्टिफिकेशनसाठी मदत करणं. तिसरं, देशातच जागतिक दर्जाची चाचणी केंद्र उभारणं.
चौथं, या उद्योगाचे क्लस्टर बनवणं. आणि पाचवं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कंपन्यांना स्वतःचा ब्रँड तयार करण्यास प्रोत्साहन देणं. मग स्वतःच्या ब्रँडची मालकी म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर दुसऱ्यांसाठी वस्तू बनवणं थांबवून स्वतःचा मेड इन इंडिया ब्रँड तयार करणे, जो संपूर्ण जगात ओळखला जाईल. हा बदल घडवून आणणं खूप महत्त्वाचं आहे. तर विचार करा, जर हा गेम प्लॅन यशस्वी झाला तर भविष्यात कोणती मोठी संधी आपल्या देशाची वाट पाहत असेल. याचे फायदे खूप मोठे आहेत. आपली निर्यात वाढेल, देशात लाखो लोकांना रोजगार मिळेल आणि मेड इन इंडिया उत्पादनांमुळे जगात आपली एक वेगळी ओळख आणि प्रतिष्ठा निर्माण होईल. हे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक विनिंग गोल ठरू शकतं. आणि यासाठी एक सुवर्ण संधी आपल्या दारात उभी आहे. येत्या काळात होणाऱ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा हा आपल्या मेड इन इंडिया वस्तू जगासमोर मांडण्यासाठी आणि त्यांची मागणी निर्माण करण्यासाठी एक उत्तम मंच ठरू शकतो. तर शेवटी हाच प्रश्न मनात येतो, जर योग्य धोरणं आखली आणि त्यांची नीट अंमलबजावणी झाली तर भारताचा पुढचा मोठा क्रीडा विजय मैदानावर खेळाडू नाही तर आपल्याच कारखान्यांमधील उद्योजक मिळवतील का? यावर नक्की विचार करा.